एक भाकरीचा चमत्कार। एकदा अक्कलकोटमध्ये दुष्काळ होता। एका गरीब स्त्रीकडे स्वामी आले व भाकरी मागितली। तिच्याकडे फक्त एकच भाकरी होती। तिने ती स्वामींना अर्पण केली। स्वामी म्हणाले, घाबरू नकोस। त्या दिवसानंतर त्या स्त्रीच्या घरात भाकरी कधीच कमी पडली नाही। रोज भाकरी तशीच राहत असे। हा चमत्कार अन्नपूर्णा कृपेचा मानला जातो। 2. विहिरीतील पाण्याचा चमत्कार। अक्कलकोटमध्ये एक विहीर कोरडी पडली होती। लोकांनी स्वामींना विनवणी केली। स्वामींनी फक्त काठीने विहिरीकडे पाहिले आणि म्हणाले, पाणी येई। क्षणात विहीर पाण्याने भरली। आजही ही विहीर पवित्र मानली जाते। 3. सिंहाला आज्ञा। कर्दळीवनात स्वामी ध्यानात बसले असताना एक सिंह त्यांच्या जवळ आला। लोक घाबरले। स्वामी शांतपणे म्हणाले, जा, त्रास देऊ नकोस। सिंह मान डोलावून निघून गेला। यामुळे लोकांना कळले की स्वामी संपूर्ण सृष्टीचे स्वामी आहेत। 4. मृत बालकाला जीवन। एका भक्ताचे मूल मरण पावले। तो रडतरडत स्वामींकडे आला। स्वामींनी त्या बालकाच्या अंगावर हात ठेवला व म्हणाले, वेळ आलेली नाही। क्षणात बालक रडू लागले। हा चमत्कार पाहून लोक स्तब्ध झाले। 5. अहंकारी पंडिताचा गर्वहरण। एक विद्वान पंडित स्वामींना तपासण्यासाठी आला। तो संस्कृत श्लोकांनी गर्व दाखवत होता। स्वामी म्हणाले, विद्या अहंकारासाठी नसते। क्षणात पंडिताची वाणी थांबली। तो मूक झाला। क्षमा मागताच त्याची वाणी परत आली। 6. दूरदर्शन चमत्कार। एक भक्त दूर देशात संकटात सापडला। त्याच वेळी स्वामी अक्कलकोटमध्ये म्हणाले, आता काळजी संपली। नंतर कळले की त्या क्षणी भक्त संकटातून वाचला होता। स्वामी दूर असतानाही रक्षण करतात, असा भक्तांचा अनुभव आहे।